नमस्कार मैत्रिणींनो, कसे आहात सगळे? आशा करते की मजेतच असाल. तर मी आहे अंकिता आणि तुमचं आणखी एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल स्मार्ट टिप्स मराठीमध्ये. व आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत मोकळ्या वेळेचा कसा आपण उपयोग करू शकतो हे शेअर करणार आहे. तर जनरली तुम्ही बघितलं असेल, आपल्या प्रत्येक गृहिणींची एकच कंप्लेंट असते की आपल्याला रोजच्या कामातून वेळच मिळत नाही. खरं पाहिलं ना तर आपल्या प्रत्येक गृहिणीकडे भरपूर वेळ असतो. आता तुम्हाला माहिती आहे, मी देखील जॉईंट फॅमिलीमध्ये राहते. माझे सासू-सासरे देखील असतात. या व्यतिरिक्त मला एक लहान मुलगीही आहे. तरी देखील तुम्ही माझे प्रत्येक व्हिडिओज बघितले असेल, माझं घर नेहमी क्लीन अँड ऑर्गनाइज असतं. मी सहसा तुमच्यासोबत काहीतरी वेगळं शेअर करण्याचा प्रयत्न करते. याचं एक कारण की मला माझ्या आवडी-निवडी जपता येईल. मला DIY बनवायची, घराला नेहमी ऑर्गनाइज करण्याची खूप जास्त आवड आहे. जेणेकरून व्हिडिओच्या निमित्तानं माझं घर देखील ऑर्गनाइज राहील. मला काहीतरी नवीन शिकल्यासारखंही होईल आणि त्याचबरोबर तुम्हालाही काहीतरी नवीन शिकवल्यासारखं होईल. पण यासाठी बरेच गृहिणींचा सर्वात मोठा प्रश्न असतो की आपल्या रोजच्या बिझी लाईफमधून वेळ कसा काढायचा. तर त्यासाठी तुम्हाला काही छोट्या-छोट्या सवयी लावाव्या लागेल, ज्या सवयीने खरंच तुमचं आयुष्य बदलू शकतं. मी देखील मला स्वतःला काही सवयी लावलेल्या आहे आणि जेव्हापासून मी माझं यूट्यूब चॅनल सुरू केलं ना, तेव्हापासूनच मला या सवयी लागलेल्या आहे. जसं आत्ता सकाळचे 9 वाजलेले आहे. नवरोबा त्याचबरोबर निया शाळेमध्ये गेली होती, तर मी पहिले माझ्या क्लिनिंगला सुरुवात केली. तसं तर माझं रोजचं टिफिनचं काम, मी स्वयंपाकाचं काम सकाळीच संपलेलं असतं. पण आज थोडंसं रुटीनमध्ये बदल झालेला आहे. आज सकाळी नाश्त्याला मी खिचडी बनवली होती. त्याचबरोबर नवरोबांच्या टिफिनला बीटरूट आणि पनीरचे पराठे बनवले होते आणि नियाला देखील तेच दिलं. तर त्यानंतर माझं नेहमीचं काम असतं की माझी रूम व्यवस्थित करणं, लिव्हिंग रूममध्ये थोडाफार पसारा असेल तर तो जागच्या जागी नेऊन ठेवणं, जेणेकरून एकदा मी निवांत बसले की मला घरात पसाराही दिसणार नाही. आणि माझं एक रुटीन आहे, मला घरात पसारा दिसला की माझं डोकं चालत नाही. म्हणून नेहमी मी माझं घर क्लीन अँड ऑर्गनाइज ठेवण्याचा प्रयत्न करत असते. बरेचदा तुम्ही बघितलं असेल की आपल्या घरात एवढा पसारा असतो की कुठली वस्तूही आपल्याला वेळेवर मिळत नाही आणि त्यामुळे कुठलं कामही सुचत नाही. त्यामुळे दिवसातला फक्त अर्धा तास नाही तर मी म्हणेल किमान 10 मिनिटे जरी तुम्ही रोजच्या क्लिनिंगला दिली, कारण रोजचा आपण झाडू, पोछा, भांडी, धुणी करतोच. फक्त थोडाफार पसारा जर जागच्या जागी नेऊन ठेवला ना, तरी देखील घर स्वच्छ राहायला अगदी मदत होते. त्यानंतर रोजच्या या बिझी आयुष्यातून जर स्वतःसाठी वेळ काढायचा असेल, तर स्वतःचं एक रुटीन बनवणं खूप गरजेचं आहे. तर त्यासाठी काय करायचं की आपल्या रोजच्या दिवसातलं सर्वात महत्त्वाचं काम कुठलं आहे? जसं स्वयंपाक सर्वात महत्त्वाचं असतं. त्याचबरोबर कपडे वाळत घालणे, धुणी भांडी वगैरे हे सर्वात महत्त्वाची कामं असतात. हे पहिले करण्याचा प्रयत्न करायचा. एकदा ही कामे झाली की तुम्ही स्वतःचं काम करायला मोकळे. नाहीतर आपल्या गृहिणींच्या बाबतीत तुम्ही बघितलं असेल की मला हे काम करायचं आहे, मला ते काम करायचं आहे आणि त्या कामाच्या चक्करमध्ये आपण जे काम करत आहोत तेही व्यवस्थित होत नाही. म्हणून मी माझी सगळी कामे पहिले संपवते आणि नंतरच माझ्या आवडत्या कामाला बसते. पण आजचं रुटीन थोडं वेगळं होतं. आज मला स्वयंपाकाची टेन्शन नसल्यामुळे सकाळीच लवकर कामे झाली आणि अगदी लवकर मी एडिटिंगला बसले होते आणि आत्ता दुपारच्या जेवणाची तयारी करणार आहे. तर आत्ता 12:30 वाजले आहे आणि आता 1 तास माझ्याकडे आहे. 1:30 वाजता निया येते, तोपर्यंत मला स्वयंपाक करायचा आहे. तर बघा, इथे मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे की मी माझ्या आवडीची कामे करून घेतली, त्यानंतर आपल्याला कुठलंही काम करायला लावा. आपली अजिबात चिडचिड होत नाही. तसं तुम्ही बरेचदा बघितलं असेल, ज्या गृहिणी असतात ना त्या चिडचिड्या असतात, थकलेल्या असतात. याचं कारण हेच की आपण आपल्या स्वतःच्या ज्या हॉबीज असतात, स्वतःच्या ज्या आवडीनिवडी असतात ना, त्याला अजिबात वेळ देत नाही. नेहमी दुसऱ्यांसाठी जगत असतो. त्यामुळे रोजच्या आयुष्यातला स्वतःसाठी वेळ काढणे, स्वतःच्या आवडीनिवडी जपण्यासाठी वेळ काढणे खूप गरजेचे आहे. म्हणून मी तुम्हाला सांगते की रोजचा एक मी टाईम डिसाईड करा आणि त्यामध्ये तुमच्या आवडीनिवडी तुम्ही जपा. आता बरेच जणांना माहितीच नसतं की त्यांना काय करायचं आहे. तर त्यासाठी तुम्हाला तुमचं एम डिसाईड करावंच लागेल. पहिले तुम्हाला माहिती करावं लागेल की तुम्हाला काय करायचं आहे. तर त्यासाठी जर तुम्हाला माहिती नसेल, तर एक दिवस ना जेव्हा तुमच्याकडे मोकळा वेळ असतो, तेव्हा शांत बसा. एक डायरी घ्या, पेन घ्या व त्यामध्ये वन बाय वन लिहून काढा की तुम्हाला काय काय करायचं आहे. आपल्या गृहिणींचे खूप छोटे छोटे स्वप्न असतात, पण बरेचदा आपल्याला ते माहितीच नसतात, कारण आपण रोजच्या कामात एवढे बिझी झालेलो असतो की आपले स्वप्न पूर्ण आपण विसरलेलो असतो. त्यामुळे एका डायरीमध्ये लिहून काढा आणि वन बाय वन ते स्वप्न पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. तर बघा, आता जवळ-जवळ 1 वाजले आहे आणि माझी भाजी देखील झालेली आहे. भात देखील मी ठेवलेला आहे आणि त्याचबरोबर
पराठे देखील बीटरूटचे मी बनवून घेते आणि भांडी देखील लावून घेते. तर बरेचदा आपण गृहिणी काय करतो, की रोजच्या आयुष्यात तेच बोरिंग जेवण बनवत असतो. त्यामुळे देखील आपल्या आयुष्यात काहीतरी नवीनपणा मिळत नाही. तर त्यासाठी जर आयुष्यात नवीन काही ॲड करायचं असेल, तर तुम्ही नवीन रेसिपीज देखील ट्राय करू शकता. कारण प्रत्येकाच्या आवडी या सेम नसतात. प्रत्येकाला वेगवेगळं आवडतं. काही जणांना तर नवीन रेसिपी देखील ट्राय केली, काहीतरी नवीन बनवलं तरी देखील खूप खुशी होते. या बाबतीत मी देखील आहे आणि तुम्ही माझ्या भरपूरशा व्हिडिओजमधून बघितलं असेल, मी खूप नवीन रेसिपीज ट्राय करत असते. तर आज देखील हे पराठे मी फर्स्ट टाईमच बनवले होते. तुम्हाला मी पराठ्याची रेसिपी सांगते. तशी तर मी रेसिपी शूट केली नाही, कारण बनवायला अगदी सोपीच आहे. तर इथे मी पहिले भांडी वगैरे व्यवस्थित लावून घेतली. कारण किचनमध्ये जर पसारा असेल ना, तर मग मला काम करायला सुचतच नाही आणि तसे मला काही पराठे आत्ता खायचे नव्हते. अगदी निया आल्यावरच मी पराठे गरम करणार होते. पण ती आली की मग तिची खूप गडबड गोंधळ असते. तिला शाळेतलं सगळं काही सांगायचं असतं आणि मग तिच्याकडे थोडंफार दुर्लक्ष केलं, की मग तीही चिडचिड करते. म्हणून इथे मी फक्त पराठे बनवून घेणार आहे. अगदी तव्यावर शेकून घेणार आहे आणि ती आली, आम्ही दोघी जेव्हा जेवण करतो, तेव्हा मात्र मी पराठे तुपात शेकून घेते. तर इथे फक्त मी जेव्हा कणिक भिजवली त्यामध्ये बीटरूट खिसून टाकलेलं आहे. आता बीटरूटचे पराठे तर नॉर्मली प्रत्येकालाच माहिती असेल. फक्त यामध्ये मी भरपूर पनीर आणि कोथिंबीरची स्टफिंग भरणार आहे. मीन्स पनीर घातलेलं आहे. त्याचबरोबर बारीक कांदा, कोथिंबीर, तुम्ही वाटेल तर दुसरंही कुठलं मटेरियल दुसरा कुठलाही पदार्थ यात ॲड करू शकता. आणि ही स्टफिंग मी या पराठ्यामध्ये भरलेली आहे आणि त्यानंतर वरतून तीळ पसरवून हे पराठे मी लाटून घेतलेले आहे. खरंच कधी ही रेसिपी तुम्ही ट्राय केली नसेल किंवा या पद्धतीचे पराठे ट्राय केले नसेल, तर नक्की ट्राय करून बघा. प्रोटीनचं खूप चांगलं स्तोत्र आहे. आपल्या आयुष्यात प्रोटीनची खूप गरज असते, कारण स्पेशली आपल्या गृहिणींचे ऑपरेशन्स वगैरे झालेले असतात आणि आपण आपल्या जेवणांकडे दुर्लक्ष करतो. आपण काय करतो, की घरातल्या प्रत्येकाला गरम-गरम वाढतो आणि स्वतःसाठी मात्र थंड-थंड खातो. त्यामुळे अशा प्रकारच्या वेगळ्या रेसिपीज तुम्ही जर ट्राय केल्या ना, तर काहीतरी नवीन शिकल्यासारखंही होईल आणि काहीतरी चवीचं खाल्ल्यासारखंही होईल. त्यामुळेच मी नेहमी वेगवेगळ्या रेसिपी देखील ट्राय करत असते. त्यामुळे तुम्हाला जर काही दुसरं आवडत नसेल, तर तुम्ही वेगवेगळ्या रेसिपी देखील ट्राय करू शकता. तर बघा, आता 1:30 वाजायला 10 मिनिट बाकी आहे. माझे पराठे हे झालेले आहे व्यवस्थित. मी ओटा वगैरे क्लीन करून घेते आणि त्यानंतर मी अगदी 10 मिनिटं आधी नियाला खाली आणायला जाते. कारण खाली खूप जास्त ऊन आलेली असते आणि आमच्याकडे हिवाळा आहे. एवढी थंडी आहे ना, अगदी उन्हातच बसून राहावंसं वाटतं. त्यामुळे व्हिटॅमिन डी मिळावी म्हणून मी खाली उभी राहिले. निया आली की मस्त असे पराठे गरम केले आणि आम्ही दोघींनीही पराठे एन्जॉय केले. आई-बाबा हे पराठे खात नाही, त्यामुळे त्यांनी पोळ्या बनवलेल्या होत्या. तर आम्ही दोघीही मिळून काम करतो, त्यामुळे घरातली कामेही लवकरात लवकर संपते. आणि दुपारी मी साय फ्रीजमधून बाहेर काढून ठेवली होती. तर इथे ना साय लवकर काढून ठेवावी लागते, कारण थंडीच खूप असते आणि साईडला खिडकीमधून ऊन येत होती, म्हणून मी साय काढून ठेवली होती. आणि बघा, आता संध्याकाळ झालेली आहे. मी संध्याकाळचे 5-5:30 वाजलेले आहे आणि खूप जास्त थंडी वाढलेली आहे. त्यामुळे मी आणखी एक जॅकेट घातलेलं आहे. तुम्हाला खरं सांगू, आमच्याकडे कमीत कमी 5 स्वेटर तरी घालावे लागतात. आता तर जस्ट डिसेंबर सुरू आहे आणि मी मिनिमम 3 स्वेटर घातलेले आहे. मीन्स एक टी-शर्ट, त्यावरती थर्मल, त्याचबरोबर सकाळी जो पर्पल कलरचा स्वेटर घातला होता तो, आणि हा आता पिस्ता कलरचा वरती एक सॉफ्टवाला स्वेटर घातलेला आहे. खाली देखील 2 पॅन्ट घातलेले आहे, जेणेकरून थंडी वाजायला नको. कारण या थंडीत अजिबात काम करायला नको असतो आणि चुकीने जरी मी ब्लँकेटमध्ये जाऊन बसले ना, तर माझा पूर्ण दिवस वाया जातो, हेही मला माहिती आहे. आणि काम करत असले ना, तर अजिबात थंडी वाटत नाही. त्यामुळे मी दिवसभरात काही ना काही करण्याचा प्रयत्न करत असते. तर बघा, एवढ्या थंडीत ना कधी-कधी तूपही बनत नाही. तर मी बरेचदा YouTubeचे व्हिडिओ बघितले आहे. तर तेव्हापासून मी परफेक्ट झालेले आहे. फक्त मिक्सरमध्ये मी थोडंसं पाणी घालते ना, अशा प्रकारे मिक्सरला जी साय असते ना, ती लावून घेते. अगदी सोप्या पद्धतीने तूप बनते आणि त्यानंतर ही जी साय आहे ती चांगल्या पाण्याने 2-3 वेळा वॉश करून धुवून घेते. खूप चांगल्या प्रकारे घरच्या घरी तूप बनतं. पण थोडंसं मला वाटतं या पद्धतीला वेळ लागतो. जर तुम्हाला कुठली नवीन पद्धत माहिती असेल, तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर इथे मी आता ना तूप बनवायला ठेवले आणि त्यानंतर नवरोबांची ऑर्डर आली की त्यांना छोले कुलचे खायचे आहे. तर त्याचबरोबर मी आहे ना गरम पाण्यात छोलेही भिजवून ठेवलेले होते, मीन्स काबुली चना. आता सगळं काही लाँग व्हिडिओमध्ये मला शूट करता आलं नाही, कारण शूट करायचं म्हटलं ना, तर अर्धा तासाचं काम हे 1 तास लागतो. तर इथे तूप कढायला ठेवलं होतं. एवढ्या वेळामध्ये मी सासूबाईंना सांगून मार्केटमध्येही जाऊन आले होते, मीन्स भाज्या आणायच्या होत्या.
तर इथे आता गरम गरमच तूप मी डब्यात ट्रान्सफर केलेलं आहे. यासाठी मी एक स्पेशल गाळणी ठेवलेली आहे. अशा जर तुटलेल्या गाळण्या असेल ना, तर फेकून देण्यापेक्षा तुम्ही अशा प्रकारे तूप किंवा कढवलेलं तेल वगैरे गाळायसाठी ठेवू शकता. तर आता इथे तूप थंड होत आहे. थंड झाल्यावर तुम्हाला दाखवते. हा दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ आहे. पण बघा दिसायला किती छान तूप असं दाणेदार झालेलं आहे. आणि त्यानंतर नवरबांची डिमांड आली की त्यांना छोले कुलचे खायचे आहे. तर ही नॉर्थ स्पेशलची रेसिपी आहे. पण छोले भिजवले नव्हते, त्यामुळे मी वेळेवर ते छोले गरम पाण्यामध्ये भिजत घातले आणि त्यानंतर मस्त असे छोले व्यवस्थित बॉईल होऊ द्यायचे आहे. आणि त्यानंतर त्यामध्ये आवडीनुसार भाज्या घालायच्या, मीन्स बारीक कांदा, बारीक टमाटर, आवडीनुसार मसाले घालायचे आहे. इथे मी तिखट, त्याचबरोबर हळद, आमचूर पावडर, त्याचबरोबर जिरा पावडर, धने पावडर, मीठ घालायचं आहे. चिंच देखील भिजत घातली होती, त्यामध्ये आमचूर पावडर मिक्स करून घातलं. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे. आणि त्यानंतर जे कुलचे असतात ना, ते विकतच मिळतात. तर आदल्या दिवशीच आम्ही जेव्हा किराणा आणला ना, तेव्हा ते कुलचे विकत आणले होते. तर ही डिश ना मी इकडे उत्तराखंडातच ट्राय केली होती. महाराष्ट्रात तर ही डिश मी खाल्लेली नाही. महाराष्ट्रात ही डिश मिळते का मला कमेंट करून नक्की सांगा. कारण आता जवळ-जवळ 8 वर्ष झाली महाराष्ट्र सोडून आणि आम्ही आलो तरी आता जेव्हापासून निया झाली तेव्हापासून आम्ही 2 वर्षानंतरच येत असतो. आणि पुण्याला आलो किंवा विदर्भात जरी आलो ना, तर नेहमी वडापाव, मिसळपाव नाहीतर चना पोहे याकडेच खाण्याचा बेत असतो. त्यामुळे असलं काही मी तर महाराष्ट्रात पाहिलं नाही. जर तुमच्यापैकी ही डिश कोणी खाल्ली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. तर बघा इथे माझे गोड, आंबट, तिखट मस्त असे छोले रेडी होते. त्यामध्ये लिंबू देखील आपल्याला पिळायचा आहे. आणि त्यानंतर मार्केटमध्ये अशा प्रकारचे कुलचे मिळतात. बरेच जण याला घरीही बनवतात, पण मला काही बनवता येत नाही. तर यावेळेस आम्ही गव्हाचे कुलचे आणले होते. स्पेशली जे स्ट्रीटमध्ये मिळतात ना, तर ते मैद्याचे कुलचे असतात. पण यावेळेस मला सुविधामध्ये, जसं म्हणजे आपल्याकडे डीमार्ट असतं ना, तर इकडे सुविधा असतं. तर त्या सुविधामध्ये मला यावेळेस गव्हाचे कुलचे दिसले. तर त्यामुळे हे हेल्दी असतात म्हणून यावेळेस मी गव्हाचे कुलचे आणलेले आहे. आणि हे देखील खूपच टेस्टी लागतात. आपल्याला याला बटरमध्ये शेकून घ्यायचं असतं आणि त्यानंतर गरमागरम ही रेसिपी आपल्याला खायची असते. जर कधी तुम्ही ही रेसिपी ट्राय केली नसेल तर नक्की ट्राय करून बघा. तर मैत्रिणींनो बघा, तुम्ही जेवढी कामे करतात तेवढीच मीही करते आणि मलाही जेवढा मोकळा वेळ मिळतो तो मी माझ्या यूट्यूब व्हिडिओजमध्ये घालवते. मीन्स मला दिवसातून मिनिमम 3 तास तर मिळतातच. जर तुम्हाला 3 तास मिळत नसेल तर तुम्ही दिवसातला 1 तास काढा आणि त्या 1 तासामध्ये तुमच्या आवडी-निवडी जपून बघा. आणि हा एक छोटासा बदल तुम्ही तुमच्या या आयुष्यात, या नवीन वर्षात करून बघा. खरंच तुमचं आयुष्य नेहमी सुखी आणि समाधानी बनेल. तुम्ही नेहमी सॅटिस्फाईड असाल आणि जो चिडचिडेपणा तुमच्यात असेल तो पूर्णपणे दूर होईल. तर आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा.